तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागामध्ये आपल्याला आता असे पाहायला मिळते की इकडे अर्णव हा गणपतीकडे प्रार्थना करत असतो की बाप्पा, हे बघ, आजपर्यंत मी तुझ्याकडे कधीच काहीच मागितलं नाही. उलट तुझी पहिल्यांदा पूजा केली ते सुद्धा मी सिंदूरच्या सांगण्यावरून, आणि आज तिच्यासाठीच तुझ्याकडे काहीतरी मागायलासुद्धा आलो आहे. बाप्पा, मी सिंदूरच्या बाबांना लवकरात लवकर बरं वाटू देत आणि तिला सगळं तिचं सुख परत मिळू देत. उलट माझ्या वाट्याचं जे असेल ते सुद्धा तिला मिळू देत. प्लीज, आजपर्यंत मी काहीच मागितलेलं नाही आहे, त्यामुळे आपलं खातं जुनं नाही आहे, पण तुझं आणि मी सिंदूरचं खातं नक्कीच जुनं आहे, त्यामुळे ती दुःखी आहे हे तुलाही बघवत नसेल. तर दुसरीकडे इशू ही आता गणूबाप्पाची पूजा करत असते. तर अर्णवने सुद्धा आता आरतीचं ताट घेतलेलं असतं आणि तो सुद्धा आता आरती करत असतो आणि ईश्वरीच्या बाबांसाठीच तो सुद्धा आता प्रार्थना करत असतो. तर आता इथे आई ही बाबांजवळ बसलेली असते आणि तीसुद्धा प्रार्थनाच म्हणत असते, जेणेकरून बाबा लवकरात लवकर शुद्धीवरती यावे. सगळीकडे प्रार्थना सुरू असतात आणि एकाएकी बाबा शुद्धीवरती येऊन जातात. आता बाबांना असे डोळे उघडलेले बघून आई खूपच खुश होऊन जाते आणि ती लगेचच बाबांना म्हणत असते, अहो अहो ओळखलत का मला? मी सुप्रिया. सुप्रिया, मी आले हां, मी लगेच डॉक्टरांना घेऊन आले. आणि मग आता डॉक्टरांना बोलवण्याकरता आई ही तिकडनं गेलेली असते. तर इकडे अर्णव हा कंटिन्यू हातामध्ये आरती घेऊन पूजा करतच असतो आणि त्यानंतर तो हातातलं ताट खाली ठेवतो आणि हात जोडून उभा राहतो. तर दुसरीकडे इशू ही बिचारी अजिबातच थांबलेली नसते, ती एकासोबत आरती करतच राहिलेली असते. आता ताईला आणि आत्याला कळत नसतं की इशूचं हे सगळं नेमकं चाललंय तरी काय. इतक्यात आता नमुताईच्या फोनवरती आईचा फोन आलेला असतो आणि आता नमुताईला आई सांगते की बाबा शुद्धीवरती आले आहेत नमू. आता बाबा शुद्धीवरती आलेत ही गोष्ट ऐकल्याच्यानंतर नमुताईला खूपच जास्त आनंद झालेला असतो. ती म्हणते, काय, बाबा शुद्धीवर आले? आणि मग ती लगेचच फोन कट करते आणि इशूकडे येते आणि इशूला म्हणत असते, इशू, आपले बाबा शुद्धीवरती आले. त्याबरोबर हे ऐकून इशू खूपच खुश झालेली असते. तर नमुताई, इशू दोघीसुद्धा रडायला लागतात ढसाढसा आणि दोघीही गणूबाप्पाला हात जोडतात. त्याबरोबर आता जयू आत्यासुद्धा गणूबाप्पाला हात जोडते आणि म्हणत असते, बाप्पा, शेवटी तू आमची हाक ऐकलीस, माझ्या दादाला तू आम्हाला परत केलंस, तुझे खूप आभार. आणि मग ती सुद्धा रडायला लागते. तर इशू गुडघ्यांवरती बसते आणि रडायला लागते व म्हणत असते, बाप्पा, मला माफ कर. अरे, माझ्या बाबांच्या प्रेमाखातर मी तुझ्याजवळ स्पर्धा केली, खरंच माझं चुकलं, पण तू दयाळू आहेस ना, मग तू तुझ्या भक्ताला माफ नक्की करशील, मला खात्री आहे. मला माफ कर बाप्पा. आणि मग आता इशू गणपती बाप्पाची माफीसुद्धा मागते. तर आता इथे मामा येतो आणि अर्णवला सांगतो, अरे अर्णव, हॉस्पिटलमधून फोन आला होता, ईश्वरीच्या बाबांना शुद्ध आली आहे, ते कोमाच्या बाहेर आहेत आत्ता. त्यावर हे ऐकून अर्णवलासुद्धा आनंद होतो. मग इकडे आता अर्णव आणि मामा हे दोघंसुद्धा देवाचे आभार मानण्यासाठी नमस्कार करतात. तर नंतर आता गणपती बाप्पाच्या विसर्जनाची वेळ ही आलेली असते. तर आता विसर्जन करण्यासाठी अर्णवने मूर्ती हातामध्ये घेतलेली असते आणि सगळेच जण आता विसर्जनासाठी चाललेले असतात. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला, गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला, अशा आता सगळेजण घोषणा देत असतात. तर अर्णव हा मूर्ती घेऊन चाललेला असतो. तर इकडे ईश्वरीच्या घरी इशू ही मूर्ती घेऊन चाललेली असते. वातावरण कसं अगदी छान, प्रसन्न आणि मंगलमय असतं. गणपती बाप्पाचं विसर्जन करून ताबडतोब इशू, नमू आणि जयवत्या तिघीही आता हॉस्पिटलला पोहोचलेले असतात. बाबा शुद्धीवरती आलेले असतात, त्यामुळे आता सगळ्यांचाच आनंद अगदी गगनात मावेना इतका असतो. इशू म्हणत असते, आई, शेवटी गणूबाप्पाने आपली प्रार्थना ऐकली, आपले बाबा शुद्धीवरती आले. तर नमुताई म्हणते, हो आई, बाबा शुद्धीवरती आलेच, पण ते काही बोलले का शुद्धीवरती आल्याच्या नंतर? काहीतरी बोलले असतील ना? त्यावर आई म्हणते, अगं नमू, हो हो हो, किती प्रश्न विचारशील, जरा धीर धर. तर इशू म्हणते, आई, मला बाबांना भेटायचं आहे, मी जाते. त्याबरोबर आता आई तिला सांगते, नाही इशू, थांब. हे बघ, US वरून ते एक डॉक्टर आलेले आहेत आणि ते बाबांचे काही टेस्ट करतायत, तोपर्यंत आपण त्यांना नाही भेटू शकत. त्यावर इशू म्हणते, US वरून डॉक्टर आलेत? पण US वरून कुणी मागवलेत डॉक्टर?
त्याबरोबर लगेचच आई काही बोलणार इतक्यात डॉक्टर आलेले असतात. आता डॉक्टर आलेले असतात तर इशू डॉक्टरांना विचारते, डॉक्टर कसे आहेत माझे बाबा? आम्ही त्यांना घरी कधी घेऊन जाऊ शकतो? त्यांना बरं वाटेल ना लवकर? रिकवर व्हायला किती वेळ लागेल? त्याबरोबर आता इशूने एवढे सगळे प्रश्न एकत्र विचारल्याबरोबर डॉक्टर म्हणतात, 1 मिनिट थांबा. हे बघा, आत्ताशी फक्त त्यांना शुद्ध आली आहे, ते कोमाच्या बाहेर आलेत, पण आणखीन मला काही टेस्ट त्यांच्या कराव्या लागतील. त्यानंतरच पुढे नेमकं काय करायचं हे मला तुम्हाला सांगता येईल. त्यामुळे प्लीज तुम्ही जरा रिलॅक्स राहा आणि तुम्ही आता त्यांना इतक्यात नाही भेटू शकत, तर शांत व्हा. त्याबरोबर डॉक्टर तिकडनं निघून जातात. तर इकडे आता मामा म्हणत असतात की खरंच गणपती विसर्जन अगदी उत्तम पार पडलं, हो की नाही? तर लगेचच आता वल्लरी मामी म्हणते, हो उत्तम पार पडलंच की, पण पुढच्या वर्षी आणखीन छान सगळं असणार आहे, कारण लावण्य आणि अर्णव दोघंजणं एकत्र पुढच्या वर्षी आपल्या घरामध्ये पूजेला बसणार आहेत. लावण्या पुढच्या वर्षी लक्षात ठेव जोडीने पूजा करायची, त्यावर लावण्य लाजते. तर वल्लरी मामी म्हणते, सत्यनारायणसुद्धा आपण पुढच्या वर्षी घालून घेऊ. त्याबरोबर लगेचच आता मामा म्हणत असतात, वल्लरी अगं पुढच्या वर्षी काय करायचं आणि काय नाही याचं प्लॅनिंग तू आत्तापासूनच कुठे करतेस? पुढच्या वर्षीच्या गोष्टी आहेत ना त्या पुढच्या वर्षी बघूया, हां शांत हो जरा. त्याबरोबर लगेचच आता आकाश हसतो आणि म्हणतो, एकदम एक्झॅक्टली बरोबर म्हणाला डॅड. त्याबरोबर आता मामा लगेचच म्हणायला लागतो, बरं आकाश, तुझ्यावरती लक्ष आलं ते बरं. तू काय छान डेकोरेशन केलं होतंस विसर्जनाचं, अगदी 100पैकी 100 गुण तुला. 1 नंबर तयारी झाली होती सगळी तुझी. त्याबरोबर लगेचच आता आकाश म्हणतो, थँक्यू डॅड. काय बोलाल तुम्ही पण ना. त्याबरोबर आता सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात. इतक्यात अंजलीला बेडरूममध्ये जायचं असतं आणि त्यासाठी ती उठत असते आणि अचानक तिला चक्कर येऊन ती खालीच बसते. त्याबरोबर लगेचच आता अर्णव, मामा, मामी, लावण्या सगळेच उठून तिकडे येतात आणि काय होतं अंजलीला असं बघायला लागतात. तर लावण्य म्हणते, अंजलीताईंना काय होत असतं सारखं सारखं, त्यांची तब्येत किती बिघडत चालली आहे. मी एक काम करते, माझ्या ओळखीच्या एक गायनाईक आहेत त्यांना कॉल करते. त्याबरोबर लगेचच आता वल्लरी मामी म्हणते, हो हो बोलवून घे बघ बाळा. त्याबरोबर आता लावण्या फोन करणारच असते, पण मामा म्हणतात, नाही नको थांब, तिच्या ज्या नेहमीच्या डॉक्टर आहेत आपण त्यांनाच दाखवूया. नाही, कारण काय आहे ना, डॉक्टरांना पेशंटची हिस्ट्री माहीत असते, तर त्याच बघतील तर ते आपल्याला बरं पडेल. त्याबरोबर लगेचच लावण्य म्हणते, हो हे सुद्धा बरोबर आहे. मग लगेचच मामा हा आकाशला म्हणतो, आकाश बाळा पाणी आणलंस ना, दे पटकन ताईला. त्याबरोबर आकाश लगेचच पाण्याचा ग्लास अर्णवच्या हातात देतो. तर अर्णव अंजलीला म्हणतो, ताई थोडं पाणी पी. आकाश तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. त्याबरोबर ती म्हणते की नाही नको आहे मला काही. मग लगेचच इकडे आता मामी म्हणायला लागते, अर्णव अरे आता हे हल्ली वरचेवर नेहमीच एवढा त्रास व्हायला लागला अंजलीला. प्रेग्नन्सीमध्ये बाळा हे एवढा त्रास होणं बरं नाही आहे. एवढी नाजूक अवस्था कशी झाली हिची. त्याबरोबर लगेचच अर्णव म्हणत असतो, हो गं मामी मलासुद्धा कळतं आहे, मलासुद्धा काळजी वाटते, पण काय करू काहीच कळत नाही आहे. त्याबरोबर मामी म्हणते, अरे काहीतरी केलं तर पाहिजेच ना आपल्याला. मग लगेचच अर्णव हा मामाला म्हणतो, मामा आपण ताईला सेकंड ओपिनियनसाठी एखाद्या दुसऱ्या हॉस्पिटलला तर घेऊन जाऊ शकतो ना. त्याबरोबर मामा म्हणतो, हो जाऊ शकतो. आकाश बाळा तू गाडी काढ. त्याबरोबर आकाश लगेचच म्हणतो की हो मी आलो गाडी काढून. आणि मग तो गाडी आणायला जातो. तर इकडे इशूचे बाबा हे अजूनही शुद्धीवरती आलेले असले तरी काही रिस्पॉन्स करत नसतात. डॉक्टर टेस्ट करतच असतात भरपूर साऱ्या. इशू मात्र बाबांना खिडकीतून बघत असते. तर आता आत्या विचारते, इशू अगं अजून हे टेस्ट किती वेळ चालणार. त्याबरोबर इशू म्हणत असते, आत्या काळजी नको करू, डॉक्टर तपासतायत ना, हे बघ लवकरच बाबांना बरं वाटेल, तू काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. त्यावर आत्या म्हणत असते, हो गं इशू काळजी कशी करू नको बोलतेस तू. इतक्यात त्या ठिकाणी डॉक्टर आलेले असतात. इशू डॉक्टरांना विचारते, कशी आहे माझ्या बाबांची तब्येत, ते व्यवस्थित आहेत ना. त्यावर डॉक्टर म्हणतात की हे बघा तुमचे वडील शुद्धीवरती आले आहेत. पण त्यावर इशू म्हणते, पण काय डॉक्टर बोला ना पटकन. त्यावर डॉक्टर सांगतात त्यांना पार्शियल अटॅक आलाय. त्याबरोबर इशूला कळत नाही, तर ते सांगतात पार्शियल पॅरालाइज झालं आहे त्यांना, म्हणजे ते आता ऑडिबल राहिलेले नाही आहेत आणि त्यांचे हातसुद्धा काम करत नाही आहेत. पाय हलवू शकतायत ते, पण फक्त थोडे थोडे. त्याबरोबर हे ऐकून इशूला खूप मोठा धक्का बसतो. तर आईला तर हादराच बसलेला असतो. नमुताई आईला बसवते पहिलं आणि शांत करते. तर इकडे इशू डॉक्टरांबरोबर बोलत असते. ती डॉक्टरांना विचारते, पण डॉक्टर यातून माझे बाबा बरे होतील ना, त्यांना सावरता येईल ना.
त्याबरोबर डॉक्टर म्हणतात की हे बघा, प्रत्येक वेळेस पेशंटचा रिस्पॉन्स वेगळा वेगळा असतो आणि यामध्ये फिजिओथेरपी मदत करू शकते. बघूया आता तुमच्या बाबांचा रिस्पॉन्स कसा मिळतोय तो, त्याच्यावरती सर्व काही डिपेंडेंट आहे. मी फक्त एवढंच सांगेन, होप्स सोडू नका. आणि तो तिकडनं निघून जातो. त्याबरोबर डॉक्टर गेल्यानंतर इशू लगेचच आत्याला मिठी मारते आणि ढसाढसा रडायला लागते. आत्या, हे सगळं काय होऊन बसलं ग, बघ ना बाबा कधी बरे होणार, असं आता ती म्हणत असते. तर आत्या तिला म्हणते, धीर धर बाळा, धीर धर, रडू नको. तर आता इथे अर्णव हा अंजलीताईला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचलेला असतो आणि हॉस्पिटलमध्ये तो डॉक्टर नेहा कुठे आहेत असं रिसेप्शनिस्टला विचारतो. मग रिसेप्शनिस्ट वरती कॉल करते आणि अर्णवला सांगते की सर, डॉक्टर नेहा या वरच्या फ्लोअरला आहेत. त्याबरोबर अर्णव लगेचच म्हणतो ठीक आहे. तर आता आकाश हा तिथे उभा असतो. तर मामा आकाशला सांगतो, आकाश तू जाऊन डॉक्टरांबरोबर बोलून घेतोस का बाळा? त्यावर लगेचच आकाश म्हणतो, हो येस डॅड, मी जातो लगेच. आणि मग तो डॉक्टरांशी बोलण्यासाठी तिकडनं गेलेला असतो. तर मामा हा अर्णवकडे येतो आणि अर्णवला इशाऱ्याने खुणवून सांगतो की हे बघ अर्णव, आता आपण अंजलीला सेम हॉस्पिटलमध्ये याच्यासाठी आणलं आहे की जेणेकरून इथे तुझं आणि ईश्वरीचं बोलणंसुद्धा होऊन जाईल आणि अंजलीची ही अशी अवस्था बघितल्याच्यानंतर ईश्वरी अंजलीला सुद्धा काही विचारायला येणार नाही. त्यामुळे आता जशी तुला संधी मिळेल तसं तू ईश्वरीकडे जा आणि ईश्वरीला सर्व काही खरं खुरं सांगून टाक, कळलं तुला? त्यावर तो म्हणतो, हो मामा. तर आता इथे इशू ही बाबांकडे आलेली असते आणि आता ती बाबांना म्हणत असते, बाबा काय हो, हे काय होऊन बसलं, तुम्ही उठा ना बाबा, बाबा उठा ना बाबा, प्लीज उठा. अहो आज तुम्ही माझ्याबरोबर घरी येणार होतात ना, मग हे सगळं कसं झालं आणि काय झालं आहे बाबा? उठा ना बाबा प्लीज, बाबा उठा ना. अहो तुमचं प्रेम आहे ना तुमच्या मुलीवर, उठा ना बाबा. फसवलं तुम्ही मला बाबा, खोटं बोललात माझ्याशी, उठा ना बाबा प्लीज. बाबा तुम्ही प्रेम करता ना माझ्यावर, तुम्ही म्हणता ना की तुम्ही हट्टी आहात, मग मी पण तुमची मुलगी आहे, तुमच्यापेक्षा हट्टी आहे. बाबा उठा ना प्लीज, बाबा उठा, बाबा प्लीज उठा, बाबा प्लीज उठा ना. त्याबरोबर इशू ढसाढसा रडायला लागते. मग त्या ठिकाणी सिस्टर येते आणि सिस्टर इशूला म्हणत असते, मॅडम हे बघा, तुम्ही रडू नका, शांत व्हा. अहो हे असे पेशंटसुद्धा बरे होतात, नक्की होतात, फक्त तुम्ही होप सोडू नका. आणि आता पेशंटला आरामाची खूप जास्त गरज आहे, त्यामुळे तुम्ही इथे नका थांबू, तुम्ही बाहेर थांबा, त्यांना हळूहळू बरं वाटायला लागेल, काळजी नका करू, रडू नका. त्याबरोबर लगेचच आता इशू ही तिकडनं बाहेर निघून येते. तर आता इशूला बाहेर आल्या आल्या समोरच दिसतं की अंजलीला आता व्हीलचेअरवरती घेऊन येत असतात. इशू विचार करते, अंजलीताई व्हीलचेअरवरती, बापरे. आणि मग लगेचच आता ती अंजलीकडे धावत येते आणि अंजलीला विचारत असते, अंजलीताई काय हो, काय झालं, हे तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? तुमची तब्येत बरी नाही आहे का? काय होतं आहे तुम्हाला? त्याबरोबर आता अंजलीने डोकं पकडलेलं असतं आणि आता ती सांगत असते की अगं गरगरत आहे मला आणि वरचेवर मला हे आता असं नेहमी होतच असतं, चक्कर येते आहे नुसती, कसं तरी होतं आहे मला, कसं तरी होतं आहे. आणि आता तिने डोक्याला हात लावलेला असतो. त्याबरोबर आता तिची ही अवस्था बघून इशूलासुद्धा जरा वाईटच वाटतं. इशू तिला म्हणते, अंजलीताई काळजी घ्या तुम्ही हां. आणि इशूसुद्धा तिच्या खांद्यावरती हात ठेवते. अर्णवकडे वर बघते, अर्णव ईश्वरीकडेच बघत असतो. इतक्यात त्या ठिकाणी आकाश आलेला असतो. आकाश लगेचच अर्णवला म्हणतो, दादा डॉक्टर आपल्याला म्हणाले आहेत की आपण अंजलीताईला घेऊन वरच्या फ्लोअरवरती जायचं आहे, त्या येतील वरती. त्याबरोबर लगेचच आकाशला अर्णव म्हणतो, ठीक आहे चल. आणि मग लगेचच दोघं भाऊ अंजलीताईला घेऊन आता वरच्या फ्लोअरवरती आलेले असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की अर्णवने राकेशला ज्या ठिकाणी बांधून ठेवलेला असतो तिथून सुटण्यासाठी राकेश हा यथासाग प्रयत्न करत असतो. त्याला काहीही करून तिथून बाहेर पडायचंच असतं. तर आता इथे आपण पाहतो की तो त्याचं तोंड उघडण्याचा प्रयत्न करत असतो आणि बघता बघता त्याला त्याच्यामध्ये यशसुद्धा आलेलं असतं. त्याने आता स्वतःचं तोंड हे उघडलेलं असतं. तर दुसरीकडे आपण पाहतो की अंजलीताईला हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं असतं आणि हॉस्पिटलमध्ये तिला आता बेशुद्ध अवस्थेत ठेवलेलं असतं. इतक्यात मामा अर्णवकडे येतो आणि अर्णवला सांगतो की हे बघ अर्णव, मी आत्ताच आकाशला अंजलीची औषधं आणण्यासाठी खाली पाठवलेलं आहे. अंजलीलासुद्धा शुद्ध आलेली नाही आहे अजून व्यवस्थित, तर हीच आपल्या हातात योग्य ती संधी आहे. तू एक काम कर, तू आता ईश्वरीकडे जा आणि ईश्वरीला राजेशबद्दलचं सगळं खरं सांगून टाक.
हे बघ, आपल्याला ईश्वरीला विश्वासात घेऊन सांगायचं होतं, म्हणूनच आपण इथे अंजलीला सुद्धा आणलं आहे. त्यामुळे आता आपल्या हातात योग्य ती वेळ सुद्धा आलेली आहे. तर तू जा लवकर आणि ईश्वरी बरोबर बोलून घे. त्याबरोबर अर्णव लगेच म्हणतो की हो मामा, मी सुद्धा तोच विचार करत होतो. तू काळजी करू नको. आता मी मिस इंदौरकडे जाऊन तिला सगळं खरं सांगून टाकतो की राकेश आहे आणि तो माझ्या ताईचा नवरा आहे. त्याबरोबर लगेच मामा म्हणतो व्हेरी गुड, तू जा. तर आता इशू ही रिसेप्शनिस्ट जवळ बोलत असते आणि ही गोष्ट अर्णव बघतो. आता अर्णव हा लगेचच तिथे ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला म्हणत असतो मिस इंदौर, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर आता इशू ही अर्णवला म्हणते हे बघा, मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही इकडनं गेलात तर बरं होईल. त्याबरोबर आता अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो मिस इंदौर, अगं काय चाललं आहे तुझं? मी जर सांगतोय बोलायचं आहे तर. त्यावर ईश्वरी म्हणते मी म्हटलं ना एकदा मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे म्हणून, तर मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे. प्लीज जा तुम्ही इकडनं. त्याबरोबर लगेचच आता अर्णव म्हणत असतो हे बघ, एकदा माझं ऐकून घे प्लीज, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. तू उगाचच्या उगाच हा असा हट्टीपणा करू नकोस. इशू म्हणत असते मला नाही बोलायचं तुमच्याशी, का कळत नाही आहे तुम्हाला? आणि तिकडनं ती तिच्या बाबांच्या वॉर्डमध्ये निघून येते. अर्णवसुद्धा आता तिच्या मागोमाग येतो आणि म्हणत असतो हे बघ मिस इंदौर, मी काय सांगतोय ते एकदा ऐकून घे, पाहिजे तर नंतर ते क्रॉस चेक कर, पण त्याआधी माझं ऐक तरी. त्याबरोबर आता इशू म्हणते काय सांगायचं आहे तुम्हाला, बोला. त्यावर अर्णव म्हणत असतो मिस इंदौर, तुझं ज्याच्याशी लग्न ठरलं आहे ना तो राकेश हाच. त्याबरोबर आता तो हाच बोलतो. इशूसुद्धा ऐकत असते. इतक्यात अचानक कोणीतरी येऊन ICUचा दरवाजा उघडतं. दरवाजा उघडल्याबरोबर इशू आणि अर्णव दोघंही सोबतच तिकडे बघतात. तर समोर असतो तो म्हणजे राकेश. आणि राकेशला बघून अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. तर अर्णव हा आता राकेशला म्हणत असतो तू इथे. त्याबरोबर लगेचच राकेश हा फुल ऑन कॉन्फिडन्स के साथ त्याला सांगत असतो की हो मी इथे राकेश नाईक. त्याबरोबर हे बघून अर्णवला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळ्यात आधी त्याला हा प्रश्न पडलेला असतो की हा इथे कसा काय आला. त्याबरोबर आता मात्र हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आता पाहणं तर हे इंटरेस्टिंग ठरणार की आता तरी ईश्वरीसमोर राकेशच खरा राजेश असण्याचं सत्य येणार का नाही. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.